नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. हॉटेल महाराजा प्रशस्त दालनामध्ये निवडक लोकांची गर्दी जमली होती. आज कायरा आणि शफी यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित केलं गेलं होतं. यामध्ये त्यांनी मोजक्या जवळच्या लोकांनाच निमंत्रित केलं होतं. तिची जवळची मैत्रीण अपर्णा लवकरच आली होती. तिच्यासोबत नवनीतही होता. दोघेजण जोडीनं पाहुण्यांचं स्वागत करत होते. कायरानं जेव्हा अपर्णाकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत होतं. तिला आठवलं तिने प्रथम लग्नाचा निर्णय अपर्णाला कळवला होता तेव्हा अपर्णा फार आनंदी झाली होती. कायरानं लग्न करून सुखी व्हावं अशी तिची मनापासून इच्छा होती, पण कायरानं तिचं म्हणणं कधीच गांभीर्याने घेतलं नाही. आता ती स्वतःच लग्नाला तयार आहे हे ऐकून अपर्णा आनंदानं म्हणाली, कितीतरी दिवस महिने झाले मी हे शब्द ऐकण्यासाठी आतुर झाले होते. फायनली तुम्हाला ते समाधान आणि तो क्षण दिलास. आता पहा तुझ्या लग्नाचं रिसेप्शन कसं जबरदस्त करते मी. तिचं हे बोलणं ऐकून कायराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कायरा, माझे आई वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता. ती भावनिक झाली. मला कोणीच नाही याची जाणीव अशा प्रसंगी तीव्रतेनं होते. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. अगं वेडे, कोण म्हणतं तुला कोणी नाही? मी नाही का तुझी मैत्रीण? आणि आता नवनीतही सोबत आहे आपल्या. हो ग, तूच फक्त माझी मैत्रीण नाहीस, मैत्रिणीपेक्षा खूप काही आहेस माझ्यासाठी. ते मला शब्दामध्ये मांडता येणार नाही. मग चल आता जास्त विचार करू नकोस. आपल्याला खूप कामं करायची आहेत. पाहुण्यांची यादी बनवायची आहे. होय, खूप कामं बाकी आहेत. मग आता इमोशनल ड्रामा नको, समजलं का ड्रामा क्वीन? अपर्णा हसत असं म्हणताच कायराच्या चेहऱ्यावरती कळी फुलली. कायरा, कॉंग्रॅच्युलेशन्स, मयूर तिचं अभिनंदन करत म्हणाला. कायराला तो येईल याची खात्री नव्हती, परंतु तो आला. थँक्स मयूर, तू तुझ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढलास. कायरा, तुझ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मी येणार नाही असं कसं होईल? त्यानं स्मित केलं. कायरा शफीकडे वळून म्हणाली, मयूर हा शफी माझा लाईफ पार्टनर. आणि शफी? ती शफीला सांगत होती. हा मयूर, मला व्यवसायात उभं राहण्यासाठी ज्याचा फार मोठा वाटा आहे. नाही नाही कायरा, मी काही केलं नाही. तू डिझर्व करतेस. तू मेहनत घेतलीस आणि आपल्या अक्कल हुशारीनं आज चांगल्या ठिकाणी पोहोचलीस. आम्ही तुला फक्त थोडा सपोर्ट केला. एनिवे तुला कधी काहीही सहकार्य लागले तर मी नेहमीच तयार आहे. थँक्यू मयूर. यू आर ऑलवेज वेलकम कायरा, असं म्हणून तो स्टेजवरनं खाली आला. लोक आपल्या हातामध्ये पुष्पगुच्छ देऊन त्यांना भेटत होते आणि त्यांचं अभिनंदन करत होते. अपर्णानं या कार्यक्रमाला सलील आणि हर्षालीलाही बोलावलं होतं. अपर्णा पाहुण्यांशी बोलत असताना तिचं लक्ष सलील आणि हर्षालीकडे गेलं. ती लगेच त्यांच्याकडे आली. हॅलो सलील आणि हर्षाली, तुम्ही कधी आलात? 5-1 मिनिटं झाली असतील. तुम्हाला इथं पाहून फार आनंद झाला. ग्रेट. मॅडम, तुम्ही आमंत्रण दिल्यावर आम्हाला यावंच लागलं. आम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. अपर्णा हसली. बरं चला, तुमची मी कायराशी ओळख करून देते. ती त्यांना स्टेजवर घेऊन गेली. कायरा लोकांचं अभिनंदन करण्यामध्ये व्यस्त होती. कायरा, हे पहा कोण आलेत. माझे आवडते विद्यार्थी. हा सलील आणि ही हर्षाली, त्याची जवळची मैत्रीण. मला वाटतं सलीलला मागे एकदा मी भेटली आहे. हर्षालीला मात्र पहिल्यांदाच भेटते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. थँक्यू. बरं आम्ही आहोत खाली. पाहुण्यांना काय हवं नको ते पाहतो. थँक्यू सलील. थँक्यू हर्षाली, कायरा म्हणाली. कायरा आणि शफीशी हात मिळवून ते खाली उतरले. अपर्णा, तुझा विद्यार्थी छान आहे, पण आता तो हर्षालीमध्ये गुंतलाय. माझ्या मनासारखं झालंय. मी आता नवनीतमध्ये गुंतलीय. काय? तुझं काहीच कळत नाही. होय, आता आमच्या नात्यामध्ये फार फरक पडलाय. आणि बहुतेक. ती थांबली. काय बहुतेक? कायराने विचारलं. बहुतेक तू लवकरच मावशी बनणार आहेस. काय? कायरा अगदी आश्चर्यानं उडालीच. अगं हे कधी घडलं?
ते तुला फुरसतमध्ये सांगेल. आता पाहुणे येत आहेत, त्यांच्याकडे लक्ष दे. हो, बरं झालं मला आठवण करून दिलीस, ती हसली. काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये, मलाही कळू द्या, शफी म्हणाला. हो, आता सारं तुम्हालाही कळेलच. आता तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग झालात. थँक्यू, सन्मानानं तुमच्या गटामध्ये घेतल्याबद्दल, शफी म्हणाला आणि मग तिघेही हसले. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रम रंगत चालला होता. उपस्थित पाहुणे आपापले ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. उपस्थित सारे कायराच्या आणि काही अपर्णाच्या संपर्कातील होते. नवनीत काही नवीन मित्रांशी बोलण्यामध्ये गुंतला होता. स्टेजवर एका बाजूला उभं राहून कायरा आणि अपर्णा बोलत होत्या. अपर्णा, तो अजून आला नाही, याचा अर्थ तो येणार नाही असं दिसतंय. तू सुनीलबद्दल बोलतेस का? हो. अगं तो नक्की येईल, तो परफेक्ट जेंटलमॅन आहे. होय, कायरानं मान हलवली. तितक्यात तिचं लक्ष मुख्य दाराकडे गेलं. दरवाजामधून सुनील येत होता. तिचा चेहरा खुलला. त्याच्यासोबत त्याची बायको मेघा होती. ते दोघे सावकाश स्टेजच्या दिशेने येत होते. खूप खूप अभिनंदन कायरा आणि शफी, सुनील आणि मेघा दोघांनी हात मिळवला. थँक्यू, दोघेही म्हणाले. तुम्हाला पाहून मला खूप आनंद झालाय. क्षणभर तर वाटलं कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही कार्यक्रम विसरलात की काय. असं कसं विसरेन मी आज माझी काही महत्त्वाची कामं बाजूला ठेवून आलोय, सुनील म्हणाला. थँक्यू सुनील आणि मेघा. तू सांग कसं चाललंय? मजेत आहोत. कधीतरी सुनील तुमची आठवण काढीत असतात. नशीब आमचं. तसे सुनील सर ग्रेट आहेत. अगं ग्रेट मी नाही, ग्रेट मेघा आहे. ती मला सांभाळते, नाहीतर माझ्या कामाच्या व्यापामध्ये मला कशाचंही भान नसतं. खूप छान, तुमचं मस्त चाललंय हे ऐकून बरं वाटलं. कायरा, सुनील मला नेहमी म्हणायचे, आपलं चांगलं चाललंय तसं कायराचंही चांगलं चाललं पाहिजे. आता मला वाटतं त्यांची काळजी कमी होईल, मेघा म्हणाली. ती थांबली आणि पुढे म्हणाली, शफीजी, आता कायराची काळजी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हो मॅडम, मला मान्य आहे. मग गप्पा मारत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेलं असतानाच सगळं अचानक कायराचं लक्ष दरवाजाकडे गेलं. दरवाजामधून एक थकलेला आणि काहीसा निराश वाटणारा असा एक व्यक्ती येत होता. त्यानं घातलेले कपडे सर्वसाधारण होते. तो एकूणच या पाहुण्यांमध्ये मॅच होत नव्हता. तो स्टेजकडे येत होता. कायराला तो माणूस ओळखीचा वाटत होता. तो जवळ येताच कायराला त्या व्यक्तीला पाहून धक्काच बसला, कारण ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द देशपांडे होते. सर, तुम्ही? आणि तुमची ही हालत कशी झाली? कायरा, तुम्हाला ओळखलंच त्याबद्दल धन्यवाद. माझी अशी स्थिती का झाली आहे हे एक दोन ओळीत सांगण्यासारखं नाही आहे. फक्त एवढंच सांगतो, केलेल्या पापाची फळं मिळत आहेत, दुसरं काय. काय सर? सुनील उद्गारला. सुनील आणि कायरा, मला माफ करा. मी तुमचं कधीही न भरता येणारं नुकसान केलंय आणि मला त्याचं प्रायश्चित्त मिळालंय. सर, जे झालं ते गेलं. आता नदीखालून खूप पाणी वाहून गेलंय. आपण सारे कायराच्या वेडिंग रिसेप्शनसाठी जमा झालो आहोत. ते मला एका मित्राकडून कळालं नाही तर कायरानं मला आमंत्रण दिलं नसतं. सर, जे काही झालं ते मी विसरून गेले. आता नव्यानं आयुष्य सुरू करायचं म्हणतेय. अशा वेळी तुमचा आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे देण्यासारखं काही उरलं नाही, अगदी आशीर्वाद देखील. पण मी देवाकडे प्रार्थना करू शकतो. त्यांनी बॅगेतून एक लहानसा फुलांचा गुच्छ काढला. तुम्हा दोघांसाठी पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, कायरा आणि शफी म्हणाले. तितक्यात हॉलमध्ये गडबड झाली आणि 4 वर्दीधारी पोलीस आत आले आणि ते देशपांडेंकडे गेले. मिस्टर देशपांडे, हे तुमच्यासाठी असलेलं अटक वॉरंट. देशपांडेंनी थरथरत्या हातानं ते वॉरंट घेतलं. ते कायरा आणि सुनीलकडे वळाले आणि म्हणाले, आय एम सॉरी. आणि मग ते पोलिसांसोबत वळून म्हणाले, चला. मग पोलीस देशपांडेंना घेऊन गेले. काही वेळ हॉलमध्ये अस्वस्थता पसरली. हे काय होतं हे त्यांनाही कळत नव्हतं. सुनील पुढे झाला
आणि त्याने उपस्थित जणांना संबोधित करून बोलायला सुरुवात केली. झालेल्या घटनेचा या रिसेप्शनशी काहीही संबंध नाही. तो त्या व्यक्तीचा वैयक्तिक मामला होता. कृपया आपण पार्टीचा आनंद घ्यावा आणि तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा पार्टीचं संगीत वाजू लागलं आणि झालेला प्रकार विसरून लोक आता पुन्हा तालामध्ये थिरकू लागले. कायरा, देशपांडे सरांवर आलेल्या परिस्थितीबद्दल मलाही वाईट वाटतंय, सुनील म्हणाला. हो, पण आता त्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत. माणसाला अतिरेकी हाव नसायला हवी. देशपांडेंकडे सगळं काही असताना त्यांनी समाधान मानलं नाही. परिणामी त्यांना हे भोगावं लागतंय. कायरा, यापासून आपण खूप काही शिकू शकतो. हो, आपल्याकडे जे आहे त्यावर आपण समाधान मानायला हवं. सुनीलची नजर शफीवर गेली. शफी त्याला खूप शांत आणि संयमी वाटला. कायरा, तुझी निवड योग्य आहे. थँक्स सुनील. माझी अगोदरची निवड योग्य होती, परंतु तुझी मात्र अगोदरची निवड चुकली होती. पण आताची तुझी निवड सर्वोत्तम आहे. तिनं मेघाकडे पाहिलं. आता सगळेजण एकत्र बसले होते आणि आपल्या भूत आणि भविष्याबद्दल बोलत होते. आता म्युझिकचा आवाज वाढत चालला होता आणि सर्वजण डान्स फ्लोअरवरती आपापल्या साथीदारासोबत हळुवार पावले टाकून नृत्य करत होते. वातावरण मंद धुंद होत गेले आणि प्रत्येकजण सुख समाधानाच्या लय तालामध्ये आनंद व्यक्त करत होता. कायरा, शफी, सुनील, मेघा, अपर्णा, नवनीत आणि सलील आणि हर्षाली सारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते आणि त्यांच्यामध्ये आता एक मैत्री प्रेमाचा धागा निर्माण झाला होता. संगीत आता गतिशील झालं होतं आणि त्या संगीतामध्ये सारेच देहभान विसरून नृत्य करत होते. सगळ्यांच्या आयुष्याची एक नवीन पहाट झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. कायराच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आत्मविश्वासाचं तेज दिसू लागलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही लव्ह स्टोरी इथंच संपते. परंतु मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.